नमस्कार. मार्कंडेय समस्या पर्व भाग 71. मार्कंडेय पुढे सांगत असतात की अरे माणसांच्या राजा, त्या सप्तर्षींपैकी एक अंगिरस ह्यांची पत्नी होती शिवा. अत्यंत सुस्वरूप आणि पुण्यवंत, गुणवंत, निष्कलंक चारित्र्य असलेली अशी ती होती. स्वाहाने प्रथम त्या शिवाचं रूप धारण केलं आणि ती अभूताकडे गेली त्याला पटवण्यासाठीच. त्याला भेटल्यावरती त्याला सांगते, अहो अग्नी, मला तुमच्याबद्दल वासना उत्पन्न झाली आहे. जर तुम्ही माझा आदर केला नाही ना आणि मला स्वीकारलं नाही तर मी स्वतःला संपवीन. मी शिवा अंगिरसाची अर्धांगिनी आहे. मी इथे आपल्याला भेटण्यास आलेली आहे ते माझ्या इतर ऋषीपत्नींच्या सांगण्यावरून. पूर्ण विचार करून त्यांनी मला आपल्याला भेटण्यास सांगितलेलं आहे. अभूत अग्नी तिला म्हणतो, मला तुमच्याबद्दल वासना उत्पन्न झाली आहे हे तुम्हा बायकांना कसं समजलं? त्यावर स्वाहा सांगते, तू नेहमीच आमचा लाडका होतास. जरी आम्ही स्वतःला तसं दाखवत नव्हतो कारण आम्ही तुला भीत होतो, परंतु आम्ही तुझं मन काय सांगतंय ते तुझं मन वाचून ओळखलं आहे. आता जास्त वेळ न दवडता तू माझी इच्छा पूर्ण करावीस. माझ्या इतर भगिनी त्यासाठी तुझी वाट पाहत आहेत. मला लवकर गेलं पाहिजे. असं फार काळ आम्ही तुझ्याकडे राहू शकत नाही. मार्कंडेय पुढे सांगतायत, तो अभूत अग्नी ते ऐकल्यानंतर अत्यानंदाने फुलून जातो आणि तो तिथे स्वाहाशी मिलन करतो जी शिवाच्या रूपात आलेली होती. अग्नीला वाटत होतं की त्याने शिवाशी मिलन केलेलं आहे. स्वाहाला तेच पाहिजे होतं म्हणून ती सुद्धा फार खुश झाली होती. त्यावेळी तिच्या मनात एक शंका येते की जर कोणी तिला शिवाच्या रूपात पाहिलं तर त्या पवित्र खऱ्या शिवाची नाहकच बदनामी होईल. ते होऊ नये म्हणून ती एका पक्षिणीचं रूप धारण करते आणि त्या जंगलातून निघून जाण्याचं ठरवते. तसं करून ती त्या वनातून बाहेर पडते आणि गोरिया डोंगराकडे पोचते. तिथे चिखल पसरलेला होता. त्याच्यात काही झाडं वाढत होती. त्या भागाचं संरक्षण 7 तोंड असलेल्या विषारी सापांच्याकडे होतं. त्यांचं सर्वांकडे चांगलंच लक्ष होतं. त्या प्रदेशातच राक्षस, नर आणि मादी पिशाच्य भयंकर भूतं वावरत होती. त्याप्रमाणे काही श्वापदं आणि पक्षीसुद्धा तिथे होते. ती चतुर स्त्री चटकन पहाडावर चढते आणि ती त्या अभूताचं वीर्य तिथल्या एका सोनेरी तलावात टाकून देते आणि पुन्हा अभूताकडे जाते. असं ती 6 दररोज करून आपली वासना भागवित होती. म्हणजे प्रत्येक वेळी ती त्याचं वीर्य त्या तलावात टाकत होती. अशा रीतीने ती 6 ऋषींच्या बायकांची 6 रूपं घेऊन ते करत होती. ते होत असताना अरुंधती, जिचं तपोसामर्थ्य विलक्षण होतं आणि जी वसिष्ठ ऋषींची बायको होती. स्वाहाला काही अरुंधतीचं रूप घेता येईना. अरे कुरुवंशाच्या नरेशा, त्या स्वाहाने अभूताचं वीर्य 6 वेळा त्या तलावात त्या महिन्याच्या पहिल्या पक्षात टाकलं होतं आणि तिथे पडल्या स्थितीत त्या वीर्यातून एक पुरुष बालक जन्माला आलं जे अतिशय शक्तिमान होतं. ते 6 जणांचं वीर्य एकत्र होऊन त्यातून ते बालक झालेलं होतं. म्हणून ऋषींनी त्याला स्कंद असं नाव दिलं. स्कंदाला 6 डोकी होती, 12 कान होते, तसेच तेवढे नेत्र, तसेच पाय, हात, परंतु मान मात्र एकच होती. एकच पोट असा तो जन्माला होता. तो चंद्रमासातील द्वितीयेला जन्म घेतो. 3ऱ्या दिवशी तो बालक मोठा होतो. त्याचे अवयव 4थ्या दिवशी बाहेर आले. त्याच्या भोवती लाल रंगाची वलय चमकत होती, जणू काही प्रति सूर्यच उगवत आहे. त्याच्या हातात एक भयंकर दिसणारं असं धनुष्य होतं. ते त्रिपुरारीच्या धनुष्यासारखंच वाटत होतं. त्याने एक घाबरवणारी आरोळी ठोकली जी ऐकल्यावर सगळे म्हणजे 3ही जग दचकून गेलं. ती आरोळी ढगांच्या गडगडाटाप्रमाणेच होती. अनेक नाग जसे चित्र आणि ऐरावत त्या आवाजाने घाबरून गेले होते. ते पाहून त्या तेजस्वी बालकाने त्यांना त्याच्या अनेक हातांनी पकडून ठेवलं. त्याच्या अनेक हातांनी तो भयंकर आवाज करत तिथे खेळायला लागला. त्याच्या हातात एक शंखू पकडतो तो आणि वाजवायला लागतो. त्या आवाजाने सगळेच भयभीत होतात. त्या आविर्भावात तो तिथल्या डोंगराच्या माथ्यावर नाचायला लागतो. त्या महासेनेचं ते रूप असं होतं की जणू काही तो आत्ता 3ही जग पादाक्रांत करणार आहे.
प्रतिसूर्य असा तो चमकत होता. त्याच्या अनेक डोळ्याने तो सगळ्या दिशा न्हाळत होता. तो अधूनमधून डरकाळ्या देखील फोडतच होता. त्याच्या त्या डरकाळ्या ऐकून अनेक प्राणी लपून बसले होते. काही त्याला शरण गेले आणि त्यांच्या रक्षणार्थ राहण्याचं सांगू लागले. ते सगळे शक्तिमान ब्राह्मण होते. त्यानंतर तो उठतो आणि त्याच्या धनुष्यातून तो बाण त्या गोऱ्या पहाडाच्या दिशेने मारायला लागतो. त्या बाणामुळे हिमालयाचा मुलगा क्रौंचगिरी छिन्नभिन्न होतो. म्हणून त्यानंतर राजहंस आणि गिधाडं आता सुमेरी पर्वताकडे जात असतात. क्रौंचगिरी प्रचंड जखमी झालेल्या अवस्थेत कळवळायला लागतो. त्याला पडलेला पाहून इतर पहाडसुद्धा विव्हळायला लागतात. ते त्यांचं विव्हळणं ऐकूनसुद्धा त्याचा परिणाम त्या महासेनावर अजिबात झालेला दिसला नाही. त्यानंतर तो त्याची गदा उंच धरतो. तो त्याची गदा जोराने गौरिया पहाडाच्या शिखराकडे फेकतो. त्याच्या फटक्याने त्यातील एक कोसळतो. असं झाल्यामुळे गोरा पहाड त्याला घाबरू लागतो. त्याला घाबरून सगळे पहाड पृथ्वी सोडून पळू लागतात. तसं झाल्यामुळे पृथ्वीला फार त्रास होतो. तिचे पहाड हे आभूषणच होतं. ते गेल्यामुळे ती नाराज होते. त्यानंतर पृथ्वी स्कंदाला विनंती करते की त्यानं हे थांबवावं. त्यानंतर ते पळून गेलेले डोंगर परत येतात आणि पृथ्वीला चिकटून बसतात. त्या विजयानंतर सगळे प्राणी त्या स्कंदाचीच पूजा करायला लागतात. ते चंद्रमासाच्या 5व्या दिवशी होतं. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 71वा भाग इथे संपलेला आहे. भाग 72वा. मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात, जेव्हा त्या प्रभावी मुलाचा जन्म झाला तेव्हापासून घाबरवणाऱ्या घटना व्हायला लागल्या. माणसांचे स्वभाव बदलले. वातावरणातील उष्मा आणि थंडी यातसुद्धा फरक झाला. पृथ्वीच्या गोल फिरण्याच्या दिशेत फरक झाला. आकाशातून तेजस्वी प्रकाश जाणवायला लागला. हे सगळं पाहून सृष्टीचे काम करणारे ऋषी भांबावून गेले. ते हा बदल का झाला ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. जे त्या चित्ररथ वनात राहत होते ते सांगायला लागले की हे सगळं होण्याचं कारण अभूत अग्नीने 6 ऋषींच्या बायकांशी व्यभिचार केलेला आहे. ज्यांनी त्या स्वाहाला पक्षिणीचं रूप घेऊन जाताना पाहिलं ते बोलत होते, कोणी विश्वास ठेवणार नाही, पण ह्या सगळ्यामागे ती स्वाहाच कारणीभूत आहे. त्या ऐकत होते की ते नवजात बालक तिचंच आहे. ते समजल्यावर स्वाहा त्या अद्भुत दिसणाऱ्या बालकाकडे जाते आणि सांगते की ती त्याची माता आहे. दुसऱ्या बाजूला या 6 ऋषींना समजतं की त्या बालकाचे ते पिता आहेत. तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटतं. ते चिडतात आणि आपल्या बायकांना सोडून देण्याच्या गोष्टी करतात. फक्त वसिष्ठांची पत्नी अरुंधती त्यात काही येत नाही. त्या वनातील रहिवाशी पुन्हा पुन्हा सांगत असतात की त्या बालकांचे ते 6 ऋषी पिता आहेत, परंतु स्वाहा सगळ्यांना सांगत असते की ते बालक तिचं आहे आणि त्या 6ही ऋषींच्या बायकांशी त्याचाशी काहीही संबंध नाही. विश्वामित्र मुनी त्यांच्या ध्यानात जाऊन बघतात तेव्हा त्यांना समजतं की अभूत अग्नी त्या 7 ऋषींच्या बायकांच्या वासनेत अडकलेला होता आणि त्याचा गैरफायदा स्वाहाने घेऊन त्यापैकी 6 बायकांचं सोंग घेऊन अभूतकडून स्वतःचं उपशमन करून घेतलेलं होतं. ते त्याला समजल्यावर तो ते सगळ्यांना सांगतो. ते बालक निष्पाप आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे असं तो महर्षी ठरवतो आणि महासेनाला संरक्षण देण्याचं ठरवतो. त्या बालकाच्या संस्काराचं काम तो मुनी स्वतः करतो आणि त्याचं स्थान अधिकृत करतो, असं की त्याला कोणीही त्रास देणार नाही. सगळ्यांच्या भल्यासाठी तो ऋषी त्याच्या उत्तम गुणांचं वाचन करतो आणि सगळ्यांना सांगतो की ह्याच्या पूजनाने तो तुम्हाला उपयुक्त होऊ शकतो. त्यानंतर ते बालक दैवी जगातील एक प्रिय बालक म्हणून राहू लागतं. विश्वामित्र नंतर त्या 6 ऋषींना ते सगळं सांगतो आणि दाखवून देतो की त्यांच्या अर्धांगिनी शुद्ध आहेत. तरीसुद्धा ते 6 ऋषी त्यांचा स्वीकार करीत नाहीत. स्वर्गातील बुजुर्गांना जेव्हा समजतं की त्या बालकात विलक्षण सामर्थ्य आहे तेव्हा ते वासवाला सांगतात की त्याने स्कंदाला मारून टाकावं, नाहीतर तो बालक इंद्राला भारी जाणारे आहे. जर वेळीच त्याला मारलं नाही तर ते बालक सगळी सृष्टी त्याच्या अभूतपूर्व ताकदीने जिंकून घेईल आणि आपल्याला बंदी करेल. आता इंद्र गोंधळून गेला होता.
त्याला समजतच नव्हतं की नेमकं काय करावं. ते बालक इतकं शक्तिमान आहे की त्याला नष्ट करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. आणि ऋषी विश्वामित्रांसारखे त्याच्या जर पाठीशी आहेत तर ते सगळंच प्रकरण सोपं नव्हतं. ते इंद्राचं वागणं पाहून काही त्यांच्या पौरुषाबद्दल शंका घेतात. ते अजून बालक आहे तेव्हा त्याची बाब जगदंबेकडे सोपवावी असेही काही जण सुचवतात आणि असं सांगून ते निघून जातात. परंतु त्याच्या अचाटक क्षमतेच्या कल्पनेने ते सगळेच देव चिंतेत असतात. तो अजिंक्य आहे आणि जर इंद्राने त्याच्याशी 2 हात केले आणि त्यात तो हरला तर तर सगळंच संपेल. म्हणून तो मामला वरच्या देवांच्याकडे सुपूर्द करणंच श्रेयस्कर आहे असं ठरतं. आता ही बाब शक्तीने नाही तर युक्तीने हाताळली पाहिजे असंही ठरतं. इंद्र त्याला म्हणतो, तू तर आमचा लाडका झाला आहेस, तेव्हा तू माझा मानलेला मुलगा होण्यास तयार आहे का? त्यानंतर ते त्याला विचारतात की त्याला दूध प्यायचं आहे का? ते बालक दूध पिण्याची इच्छा दाखवतो. तेव्हा जगदंबा त्याला तिच्या पदरात घेते आणि तो महासेन तिचं दूध प्यायला लागतो. त्यानंतर मामला साधा झालेला आहे, त्याच्यापासून काहीही धोका नाही हे ते समजतात. त्यानंतर अभूत अग्नीला ते समजतं आणि तो त्या स्कंदाला भेटण्यासाठी येतो. त्याला तो सांगतो की मी तुझा जन्मदाता आहे. स्कंद त्याला आपला बाप मानायला लागतो. आता त्यातील एक माता जी क्रोधाचं रूप घेते त्याच्यावर आईप्रमाणे लक्ष द्यायला लागते. तिच्या हातात एक मोठा आकडा असतो जे तिचं चिन्ह असतं. त्याचबरोबर सागराची कन्या जिचा रंग लाल आहे, ती फक्त रक्त पिऊनच राहते. ती तर स्कंदावर विशेष प्रेम करायला लागते. त्याला तिच्या उराशी धरूनच ती राहू लागते. त्याचा बाप बोकडाचं रूप घेऊन इतर शेळ्या बकऱ्या घेऊन त्या डोंगरात भटकत असतो. तो स्कंदासाठी खेळणी आणण्याचं बोलतो. मार्कंडेय समस्या पर्वाचा 72वा भाग इथे आपण संपवणार आहोत. भाग 73. मार्कंडेय पुढे सांगतात की सर्व तारे, ग्रह, ऋषी आणि त्याच्या माता ज्या त्याला दूध पाजण्यास आतुर होत्या, तसेच इतर तेजस्वी दैवी लोक महासेनासाठी त्यांचा समय देत होते. तरीसुद्धा इंद्राला त्या स्कंदाला पराजित करूनच स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असतं. म्हणून तो त्याच्या ऐरावतावर बसून स्कंदाकडे निघतो. त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू देवही होते. त्याचे खास आयुध वज्र त्यांनी बरोबर घेतलेलं होतं. इतर देव त्यांची आयुध घेऊन सज्जच होते. स्कंदने इंद्राला सर्व सज्ज असं येताना पाहिलं आणि तेव्हा तो त्याला त्याच्या निष्पाप बुद्धीने भेटण्यासही पुढे आला. वसवाने मोठ्यांदा ओरडून युद्धाची ललकारी दिली. त्याचा उद्देश अग्नीच्या मुलाला मारण्याचाच होता. त्याच्या बाजूने काही ऋषीसुद्धा होते. ते त्रिनेत्रचे स्मरण करून स्कंदाच्या घराकडे निघतात. त्यावेळी सगळे इंद्राचे साथीदार ज्यात गुह्यकसुद्धा होते युद्धाच्या आरोळ्या मारतच तिथे पोचतात. सागराच्या गर्जनेसारखा तो धीर गंभीर ध्वनी होता. स्कंदाला समजतं की हे त्याला मारण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा त्याला फार क्रोध होतो. त्याच्या तोंडातून ज्वाळा निघायला लागतात. त्या लांबवर पसरणाऱ्या ज्वाळांनी अनेक देव गारदच होतात. ते पाहून ते देव इंद्राची साथ सोडतात आणि स्कंदाच्या बाजूला होतात. देवांनी शक्राला सोडल्यामुळे चिडलेल्या इंद्राने त्याचं आयुध वज्र महासेनावर फेकलं. ते स्कंदाच्या उजव्या खांद्यात घुसतं. ते वज्र त्याच्या अंगातून पार जातं आणि असं होतं तेव्हा त्याच्या अंगातून एक युवक बाहेर येतो. त्याच्या हातात गदा असते. त्याच्या अंगावर दैवी चिलखतं होती. तो स्कंदाच्या फाटलेल्या शरीरातून आला म्हणून त्याला ताल्ला विशाख असं नाव प्राप्त झालं. जेव्हा इंद्राने विशाख आलेला पाहिलं तर तेव्हा तर गाळणच त्याची उडली. त्याला कळेनाच की आता काय करायचं. तो स्कंदाला हात जोडून त्याची करुणा भाकू लागतो. स्कंदाने त्याची प्रार्थना मान्य केली आणि त्यामुळे सगळे देव आनंदात माघारी जातात. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 73वा भाग इथे संपलेला आहे. भाग 74. मार्कंडेय पुढे सांगतात, मी तुला कार्तिकेयाच्या जन्माची कथा सांगितली. त्याला स्कंद, महासेन, कुमार अशी आणखीन बरीच नावं आहेत. आत्ता मी तुला त्याच्या विचित्र दिसणाऱ्या आणि भयंकर असलेल्या साथीदारांची माहिती सांगतो. जेव्हा इंद्राचं वज्र स्कंदाला लागलं तेव्हा असंख्य मुलगे जे गर्भात होते अथवा नुकतेच जन्मलेले होते ते सगळे स्कंदाचे साथीदार झाले.
लहान मुलांना घाबरवणारी शक्ती आणि अनेक मुली ज्या त्या काळात जन्मल्या ते सगळे कार्तिकेयाचे साथीदार ठरले. त्या मुलाचा विशाख बाप ठरला. त्यात अग्नी, ज्याला भद्रशाख असं म्हणतात, तो येतो. त्याचं तोंड बोकडाचं होतं. त्याच्याभोवती त्याची अनेक मुलं मुली जमलेली होती आणि तो त्यांचं इंद्रापासून संरक्षण करीत होता. त्यांची महामया ते सगळं पाहत होती. म्हणून पृथ्वीचे रहिवाशी कुमाराला त्या सगळ्यांचा रक्षणकर्ता समजायला लागले. ज्यांना पुत्र व्हावा असं वाटतं ते अग्निदेवाची, रुद्राची पिता म्हणून आणि उमाची स्वाहाच्या रूपात माता म्हणून पूजा करू लागले. त्यामुळे त्यांचं जीवन सुखकरच झालं. अर्भक, बालपण, लहानपण, तरुणपण आणि वृद्धपण किंवा वृद्धत्व अशा जीवनाच्या सगळ्या अवस्थात तो त्यांचं संरक्षण करतो असंही समजलं जायला लागलं. अग्निदेवाच्या मुली, ज्यांना तप असं म्हणतात, त्या तप स्कंदाकडे गेल्या तेव्हा तो त्या मुलींना विचारतो, मी तुमच्यासाठी काय करावं ते सांगा. त्या म्हणाल्या, आमच्यावर एकच कृपा कर. तुझ्यामुळे आम्ही चांगल्या गृहिणी आणि माता बहिणी होऊ असं तू कर. तो त्यांना उत्तर देतो, तथास्तु. तसं सारखं होत गेलं. तुम्ही शिवा आणि अशिवा अशा 2 रूपात असाल. त्यानंतर त्या निघून गेल्या. परंतु त्याआधी त्यांनी स्कंदाचं मातृत्व स्वीकारलेलं असतं. त्यातील काकी, हलिमा, मलिनी, वृहिला, आर्या, पलाला आणि वैमित्रा अशा त्या 7 त्याच्या माता झाल्या होत्या. त्यांच्या शिशु नावाच्या मुलाच्या, जो स्कंदाच्या कृपेमुळे जन्मलेला होता. तो शिशु लाले लाल डोळे असलेला, वादळी वर्तणूक असलेला, भयंकर दिसणारा पण फार शक्तिमान होता. तो स्कंदाच्या मातांना झालेला 8वा महानायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा आणखीन एक चेहरा त्याच्या पित्यासारखा, बोकडासारखा चेहरा. त्यामुळे त्याला काहीजण 9वा महानायक असं सुद्धा मानतात. अरे राजा युधिष्ठिरा, भद्रशाखाचे डोक्यातून पवित्र तेज बाहेर येऊ लागले. म्हणून ते बोकडाचं डोकं विशेष महत्त्वाचं समजलं जातं. ते सगळे त्या थोड्या काळात झाले. तो चंद्रमासाच्या शुक्ल पक्षातील 6वा दिवस होता. या सगळ्याच घटना फार थोड्या काळात होत होत्या, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशीच एक महाभयंकर युद्ध तिथे होणार असतं. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 74वा भाग इथे संपलेला आहे. भाग 75वा. मार्कंडेय पुढे सांगतात की स्कंदला सोनेरी तावीज आणि हार घातला गेला. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट घातला होता, ज्यावर सोनेरी तुरा लावलेला होता. त्याचे डोळे सोन्याच्या रंगछट्यांचे होते. त्याचे दाट टोकेरी आणि धारदार होते. त्याच्या अंगावर रक्तवर्णी कपडे होते. एकंदरच तो फारच सुंदर दिसत होता. अगदी सगळ्यांना हवा हवा असा वाटावा असंच त्याचं ते रूप होतं. तिन्ही जगाला तो प्रिय झाला होता. तो लोकांना आशीर्वाद देत होता जे त्याच्याकडे मागत होते. त्याच्या कानात चमकणाऱ्या बाळ्या होत्या. तो जरी स्वतः लोकांशी बोलत होता, वैभवाची देवता त्याच्या बाजूला उभी राहून त्याला त्याच्या कामात मदत करत होती. त्याच्यावर वैभवाची कृपा असल्याने तो छोटा बालक पौर्णिमेच्या चंद्रासारखाच वाटत होता. ब्राह्मण त्याची आराधना करत होते. महर्षी स्कंदाला बोलतायत, आपण सोन्याच्या अंड्यातून आलेला आहात. आपल्या कृपेमुळे सगळ्या सृष्टीचं भलंच होईल. जरी तू फक्त 6 रात्री पूर्वी जन्मलेला असलास तरी सगळं जग तुझ्याशी समझोता करत आहे. हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. तू सुद्धा त्यांना अभय दिलेला आहेस, म्हणून तू आता 3ही जगांचा इंद्र होऊ शकतोस. ते ऐकून स्कंद त्याला विचारतो, अहो मला सांगा, हा इंद्र त्या 3 जगांशी काय काय करत असतो? तो दैवी राजा त्याच्या देवांचं कसं संरक्षण सदैव करतो ते मला सांगा. महर्षी त्यावर त्याला सांगतायत, इंद्रामुळे मुलं होतात. तो सगळ्यांना काम करण्याची ऊर्जा देतो. जर कोणी त्याची भक्ती केली तर तो त्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे तो वाईट शक्तींचाही नाश करतो. गुणीजनांचं कौतुक करतो आणि त्यांना उत्तेजन देतो. इंद्राने प्रत्येकालाच त्यांची कामं आखून दिलेली आहेत, त्याप्रमाणे ते करत असतात. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालत राहतं. तो चंद्र आणि सूर्य यांच्या नेमणुका जिथे ते नसतात तिथे त्यांना काम करण्यास सांगतो. त्यामुळे ऊर्जेचं वितरण चांगलं होत असतं. जिथे जे पंचमहाभूत कमी पडतं
तिथे त्याची योजना करत असतो. अशा सगळ्या त्याच्या कामाच्या गोष्टी आहेत. ते पुढे सांगतायत, इंद्राची क्षमता अफाट आहे. आपण सुद्धा चांगले कार्यक्षमच आहात, म्हणून आपण मनात आणलं तर इंद्र होऊ शकता. त्यावेळी शक्र तिथे येतो आणि स्कंदाला विचारतो, काय आपण देवांचे राजे होण्यास तयार आहात का? आपण तर समर्थ आहात. मी स्वतः तुझ्यावर ते संस्कार करण्यास तयार आहे. ते ऐकून स्कंद त्याला म्हणतो, जर तू ते काम प्रामाणिकपणे करत आहेस तर तुला बदलण्याची काय गरज आहे? मी तुझा सेवक म्हणून राहण्यास तयार आहे. मला कोणत्याही अशा सत्तेची अभिलाषा अजिबात नाही. तरीही शक्र त्याला सांगतो, तुझी हिंमत मोठी आहे, म्हणून मी तुला देवांच्या शत्रूंना मारण्यासाठी सांगितलं, तर तू ते काम करशील का? तुझी ताकद पाहून आम्ही सगळेजण थक्कच झालेलो आहोत. मी सुद्धा तुझ्याबद्दल गैरसमज करून राहिलेलो होतो. आता परिस्थितीच अशी आहे की तू मला पराजित केलं आहेस. अशा स्थितीत मी इंद्र राहणं लोकांना आवडणार नाही. तसंच मला तू सन्मानही मिळणार नाही. जरी मी इंद्र म्हणून राहिलो तरीही हे लक्षात तू घे. त्याचा फायदा देवांचे शत्रू घेतील, देवात दुफळी माजेल आणि ते देवांचं नुकसान करू शकतात. या दुफळीमुळे लढाया होत राहणार. देवात आजवर दुफळी झालेलीच नाही आहे. त्या परिस्थितीत तू आणि मी विरुद्ध बाजूसच असणार आणि त्या लढाईत तू मला पुन्हा पराजित करशील. त्यापेक्षा आत्ताच शांततेत निर्णय करणं चांगलं आहे असं मला वाटतं. ते शक्राचं बोलणं ऐकल्यानंतर स्कंद शांतपणे त्याला सांगतो, अहो पुरंदर, मी तुम्हाला माझा राजा मानतो आहे. त्यामुळे जर काही दुफळी झाली तर त्यात आपण एकाच बाजूला असणार आहोत. आपण आपलं काम चांगलं करत आहात हे मला ऋषींनीही सांगितलेलं आहे. तेव्हा त्या व्यवस्थेत काही बदल करण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. ते ऐकल्यानंतर इंद्र त्याला विचारतो, आपण मला इंद्र म्हणून राहण्याची आज्ञा करत आहात असं समजून मी आणि सर्व देव यापुढे आपापली कामं करत राहू. आता ज्या अर्थी माझी नेमणूक इंद्र म्हणून पुन्हा झाली आहे, मला आपल्याला काही काम देण्याचा अधिकार दिला आहे असंच मी समजतो. त्याप्रमाणे आपण आपल्या फौजा घेऊन सकल सज्जनांच्या हितासाठी त्या सेनेचं नेतृत्व करावं अशी मी तुम्हाला आज्ञा करू शकतो. मार्कंडेय पुढे सांगतायत, अशा रीतीने इंद्राने स्कंदाची नेमणूक देवांच्या सैन्याचे सरसेनापती म्हणून केली. त्याला महर्षींनी आशीर्वाद दिले आणि तो आता त्या नव्या नेमणुकीमुळे जास्त तेजस्वी दिसू लागला. सरसेनापतींचा गंडा स्वतः त्रिपुरारीने त्याला बांधला. रुद्र तिथे खुद्द पार्वतीसह उपस्थित होते. जो गळ्यात घालायचा गंडा साक्षात विश्वकर्माने तयार केलेला होता. त्या गंड्यावर वृषभाची मुद्रा होती, जे त्यांचं चिन्ह होतं. अग्निदेव, ज्याचा उल्लेख ब्राह्मण रुद्र म्हणून करतात, तो त्याच्या पाठी उभा होता. तेव्हापासून स्कंदाला सगळेच रुद्राचा वारसदार म्हणून समजायला लागले. अतिप्राचीन काळी रुद्राच्या वीर्यस्खलनाने तो गोरा पर्वत तयार झालेला होता. त्याच ठिकाणी अग्निदेव आणि कृत्तिका यांचे समागमांचे प्रसंग आधी घडलेले होते. म्हणून देव जाणत होते की रुद्र त्याची सगळी कृपादृष्टी गुहावर म्हणजे स्कंदावर टाकणार आहेत. म्हणून तो शंकरांचा मुलगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारे स्कंद त्या बालवयात एक आणखीन अग्निदेव म्हणून गणला जाऊ लागला. तो अभूत अग्नी, स्वाहा आणि त्या निरपराध 6 ऋषीभार्या ह्यांच्यामुळे स्कंद तयार झालेला होता. ते सगळे स्कंदचे जनक होते, परंतु जास्त करून त्याला रुद्राचाच वारस मानलं जाऊ लागलं, कारण तसे ऋषी समजत होते. तो रुद्राचा मुलगा रक्तवर्णी वस्त्र नेसलेला होता. त्या अवतारात तो उशक खाली क्षितिजावरून वर येणाऱ्या सूर्यबिंबासारखाच वाटत होता. त्याचं चिन्ह होतं लाल रंगाचा कोंबडा. जेव्हा तो त्याच्या रथात चढला तेव्हा सर्व विध्वंसक अग्नी साक्षात उभा आहे असंच वाटत होतं. तो साक्षात विजयाची देवता वाटत होता. युद्धभूमीवर जात असताना त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज चमकत होतं. सौंदर्य, सामर्थ्य, पावित्र्य, शक्ती, हिंमत, धाडस, प्रामाणिकपणा, चांगुलपणा हे उत्तम गुण त्यात प्रकर्षाने व्यक्त होत होते. त्याशिवाय त्याच्या मनात ब्राह्मणांच्याबद्दल भक्ती होती. त्याची बुद्धी मोहात अडकणारी नव्हती. कोणताही गोंधळ त्याच्या मनात नव्हता. साथीदारांना संरक्षण आणि शत्रूचा बिमोड
सर्व निरपराध जीवांबद्दल सहिष्णुता असे उत्तम गुण स्कंदात स्वाभाविकपणेच होते. सर्व देवांनी अभिषेक केल्यानंतर तर तो आणखीनच प्रसन्न आणि समाधानी दिसत होता. वेदांच्या कवनांचं गान, स्वर्गीय सुमधुर संगीत यांनी गंधर्व त्याचं गुणगान करत होते. त्याच्या सभोवार उत्कृष्ट पेहराव केलेल्या अप्सरा नाचत होत्या, वावरत होत्या. त्यावर मजेत फिरणारी पिशाच्च त्याच्यावर फुलांचा अभिषेकही करत होती. स्वर्गात राहणाऱ्यांना तो महासेन सूर्य वाटत होता, ज्याच्यामुळे काही तमस म्हणजे अंधार असेल तर तो निघून जावा. त्यानंतर देवांच्या फौजा त्यांच्या नवीन योजलेल्या सरसेनापतीला पाहण्यासाठी त्याच्या भोवती जमायला लागले. ते त्याच्या नावाचा घोष करत होते आणि स्कंद त्यांना दाद देत होता. 1000 यज्ञ करणाऱ्या त्याच्या देवसेनेला त्याआधी चांगलं नेतृत्व दिलेलं होतं. तो विश्वास देतो की स्कंद त्यापेक्षा काहीही कमी नसेल आणि तो ब्रह्माचा धनी होईल. इंद्राने तिला मुद्दाम तिथे आणलेलं होतं. ती निवोदित नवरीसारखी सजलेली होती. त्यानंतर तो वलांचा बिमोड करणारा शंकर स्कंदाला सांगतो, तुझ्या जन्माआधीपासूनच हे ठरलेलं होतं की ती तुझी पत्नी होणार आहे. असं स्वयंभूनीच ठरवलेलं होतं, म्हणून तू आता तिला स्वीकार. त्याप्रमाणे त्यांचं लग्न वैदिक मंत्रांच्या उच्चारणात संपन्न होतं. स्वतः बृहस्पती तो विधी करतात. त्या ब्रह्माची इतर नावं अशी आहेत: शक्ती, लक्ष्मी, आशा, सुखप्रदा, शिनीवली, कुहू, सैवृत्ती, अपराजिता. ती देवाचे देवसेना म्हणून ओळखली जाते. स्कंदाची बायको झाली होती आणि त्या वेळेनंतर सगळे देव खऱ्या अर्थाने स्कंदाला आता त्यांचा मानू लागले. त्यानंतर स्कंद चंद्रमासातील 5व्या दिवशी वयात आला. त्या दिवसाला श्रीपंचमी असं म्हणतात. ज्या दिवशी तो त्याचा उद्देश सिद्ध करतो त्या दिवसाला महान दिवस असं समजलं जातं आणि तो 6वा दिवस आहे. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 75वा भाग इथे संपलेला आहे. भाग 76वा. मार्कंडेय पुढे सांगत असतात की त्या 6 ऋषीभार्या ज्यांना त्यांच्या पतींनी कलंकिता समजून सोडलेलं होतं त्यांना स्कंदाची माहिती मिळते. तो बालक आता देवसेनेचा प्रमुख नेमला गेलेला आहे हे त्या लक्षात घेऊन त्याच्याकडे न्याय मिळावा म्हणून जातात. त्या सगळ्या मिळून स्कंदाला विनवणी करतात, अरे आमच्या मुला, आमच्या देवासारख्या पवित्र पतींनी आम्हाला आमचा काहीही दोष नसताना सोडलेला आहे, कारण काही लोकांनी त्यांच्या गैरसमजातून असा प्रचार केला की आम्ही तुझ्या माता आहोत. हे ऐकल्यानंतर आमचे पती आमच्यावर नाराज झाले आणि आम्हाला घरातून हकलून दिलं. आता आम्ही सगळ्या जणी तुला आमचा दत्तक मुलगा म्हणून स्वीकारू इच्छितो, तरी तू ते मान्य करावंस असं मला वाटतं. तसं जर तू केलंस तर आम्हाला चिरशांती आणि चिरानंद प्राप्त होईल. ते ऐकल्यानंतर स्कंद त्या 6 जणांना म्हणतो, अहो माझ्या मातांनो, तुम्ही पूर्णतया पवित्र आणि निष्पाप आहात हे मी सुद्धा समजतोय. मी तुम्हा सगळ्यांना माझ्या माता समानच समजतो आणि मी तुमच्या कामना पूर्ण करण्यास सहाय्य करणार आहे. मार्कंडेय ऋषी पुढे सांगत असतात. त्यामध्येच शक्र त्याच्या कामाच्या गोष्टी घेऊन आलेला त्याला बोलतो, अहो सरसेनापती, श्रीमती अभिजित, रोहिणीची लहान बहीण, तिच्या मोठ्या बहिणीच्या यशामुळे नाराज होऊन वनात गेलेली आहे. तिथे ती घोर तपस्या करण्याचा विचार करत आहे. तिच्या जागी योग्य पर्यायी तारा कोणता घ्यावा ते विचारण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आपण ब्रह्माचा विचार घेऊन त्याबद्दल निर्णय घ्यावा. घनिष्ठ तारा अशा कारणासाठी ब्रह्माने उत्पन्न केलेला होता. रोहिणी तसंच काम करत होती, त्यामुळे त्यांची संख्या पूर्ण झाली आहे. त्या जागी कृत्तिकाची नेमणूक इंद्राने पूर्वी केली होती. कृत्तिकावर अग्नीचं चालतं, त्यामुळे ती 7 डोकी असल्यासारखी आकाशात चमकत असते. त्यानंतर विंता येते आणि स्कंदाला सांगायला लागते, अरे कुमारा, तू मला माझ्या मुलांसारखाच आहेस. माझ्यावर तू मुलासारखं प्रेम करावंस अशी माझी इच्छा आहे. मला मृतांच्या पिंडात माझा हिस्सा असला पाहिजे असं कर आणि तू नेहमी माझ्याबरोबर राहावंस असं मला वाटतं. मार्कंडेय युधिष्ठिराला सांगतायत. त्यानंतर त्या सगळ्या त्याच्या मानलेल्या मातांना तो स्कंद एकत्रितपणे सांगतो की तुमच्या मनाप्रमाणे होईल.
मी काय केलं म्हणजे तुम्हाला संतोष होईल ते मला सांगा. त्यावर त्या माता त्याला सांगतात, ब्रह्मी आणि महेश्वरी या गेल्या कालखंडात जगाच्या माता म्हणून नेमल्या गेल्या होत्या. आमची इच्छा अशी आहे की आता त्यांना त्या जागेतून काढून टाकावं आणि आम्हाला त्यांच्या जागी नेमावंस. ह्या कालखंडातील लोक आमची पूजा करतील, आम्हाला अर्घ्य आणि हवन देतील, असं काहीतरी करावं. त्याशिवाय आमची रद्द झालेली अपत्य पुन्हा आम्हाला मिळावीत हे तू करू शकतोस. स्कंद त्यांना म्हणतो, जी तुमची अपत्ये रद्द झाली ती संपली, तरी त्याबद्दल मी काहीही करू शकणार नाही. पाहिजे असेल तर दुसरी अपत्य मी तुम्हाला देऊ शकतो. ते ऐकल्यानंतर त्या सगळ्या माता त्याला म्हणतात, तुझ्या संरक्षणाखाली राहूनच आम्ही त्या सगळ्यांची अपत्य खाऊन टाकू इच्छितो. त्यासाठी आम्हाला तुझ्या परवानगीची गरज आहे. स्कंद त्या मातांना म्हणतो, मी तुम्हाला तशी परवानगी देऊ शकतो, परंतु हा सगळा प्रकार मला फार भयंकर वाटतो आहे. तुमचं भलं होवो, तुमची वृद्धी होवो, तुम्ही सदैव सुरक्षित असाल. तुम्ही या सगळ्यांनाच संरक्षण दिलं पाहिजे. त्यावर त्या माता उत्तर देत आहेत, आम्ही त्यांना संरक्षण देण्याचं आश्वासन देत आहोत. तुझं भलं होवो, आम्ही तुझ्याबरोबर राहू इच्छित आहोत. स्कंद त्यांना म्हणतो, माणसांची मुलं 16 वर्षाची होईस्तोवर तुम्ही त्यांना तुमच्या विविध रूपांनी सतावू शकता असा माझा आदेश आहे. माझ्या भयंकर शक्ती तुमच्याबरोबर असतील. त्या परिस्थितीत तुम्ही सुखाने समाधानाने राहू शकाल. तुमची जे पूजा करतील त्यांना मात्र तुम्हाला पूर्ण संरक्षण द्यावं लागेल. अशा रीतीने तुम्ही सुखाने राहू शकाल. मार्कंडेय पुढे सांगतात, त्यानंतर एक भयंकर शक्तिमान जोर त्याच्या अंगातून बाहेर येतो आणि तो जोर मर्त्यांची मुलं खाऊ लागतो, केवळ त्या मातांच्यासाठी. ते झाल्याबरोबर तो बेहोश होऊन जमिनीवर कोसळतो. त्यातून एक भयंकर स्वरूप असलेलं, ज्याला स्कंद पस्मार असं नाव ज्ञानी ब्राह्मणांनी दिलेलं आहे, मूर्त रूपात अवतरतं. विंताला शकुनी ग्रह म्हणजे पापशक्ती असं म्हणतात. तिला पूतना राक्षसीण म्हणून सुद्धा समजतात. ती भयंकर रूप असलेली राक्षसा पिशाच्य म्हणून सुद्धा ओळखली जाते. ती बायकांचे गर्भ पाडते. अदितीला रेवता म्हणून ओळखतात. तिच्या पापशक्तीला रैवत म्हणून ओळखतात. रैवतसुद्धा लहान मुलांना घाबरवत असतो. दिती जी दैत्यांची माता आहे, तिला मुखमंडिका म्हणून ओळखतात. ती मुखमंडिका लहान मुलांचं मांस आवडीने खाते. अरे कौरवा, जी मुलं स्कंदाच्यापासून झाली ती सगळी पापशक्ती आहेत. ते गर्भाचा नाश करतात. ती त्या लहान मुलांना पकडतात आणि खातात. त्यांना शकुनी म्हणजे विंता लपण्यास मदत करत असते. सरमा जी कुत्री आहे ती सुद्धा लहान मुलांना पकडून खाते. जी सगळ्या वृक्षांची माता समजली जाते आणि जी करंज झाडाच्या फांद्यांवर बसलेली असते, ती शांत स्वभावाची आहे आणि तिच्या पूजा करणाऱ्यांना ती दुवास देते. सगळ्या प्राण्यांची ती मदत करत असते. ज्यांना मुलं हवी असतात ते त्यांची पूजा करतात. करंजाच्या झाडाकडे ती पूजा करावी लागते. ह्या 18 देवता मांस फार आवडीने खातात. कद्रू गर्भवती बाईच्या हृदयात हळूच प्रवेश करते आणि तो गर्भ खाऊन टाकते. गंधर्वसुद्धा माणसाच्या गर्भाला खातात, त्यामुळे त्या बायकांचे गर्भ पाडतात. ती अप्सरांची आई गर्भाची वाढ होऊच देत नाही. लाल समुद्राच्या मुलीने स्कंदाला सांभाळलं होतं. तिची पूजा होते. तिचं नाव आहे लोहिता आणि ती कदंब वृक्षावर राहते. आर्या ते काम करते बायकात आणि जे काम रुद्र करतो तो पुरुषात. तिला सगळ्या अर्भकांची माता समजलं जातं. जोवर ती मुलं त्यांचं 16वं वर्ष गाठत नाही तोवर त्या शक्तींचा त्यांच्यावर वाईट प्रभाव असतो, परंतु ते मोठे झाल्यावर ती त्यांच्यावर चांगला प्रभाव करून त्यांना मदत करते असंही आहे. त्या सगळ्या देवींवर स्कंदांचे पुरुष देव नियंत्रण करत असतात. त्यांची पूजा सुगंधी द्रव्याने करतात. अर्घ्य, हवन, गंध, बळी असं देऊन त्यांची पूजा संपन्न होत असते. प्रसन्न झाले तर त्या देवता फार चांगलं करतात, त्यांची पूजा करणाऱ्यांचंच अर्थात. आता मी सांगतो महेश्वराचं कार्य काय असतं त्याबद्दल. माणसांच्या 16व्या वयानंतर त्यावर कोणत्या देवता काय प्रभाव टाकतात ते आता सांगतो. ज्या पुरुषाला झोपेत देवाचं दर्शन होतं तो लवकरच भ्रमिष्ट होतो. ज्या देवतेच्या प्रभावामुळे ते भ्रम त्याला होतो
त्या देवतेला स्वर्गीय देवता असं समजतात. जर एखाद्याला त्याचं मृत पूर्वज दिसू लागले जेव्हा तो आरामात बसला आहे, तर ते दर्शन देणाऱ्या देवतेला पूर्वज देवता असं समजलं जातं. जर कोणी सिद्धांचा अपमान करत असेल तर त्याचं चित्त अस्वस्थ होतं आणि ते करणाऱ्या देवतेला सिद्ध देवता असं म्हणतात. ज्या देवतेच्या प्रभावामुळे त्याला सुगंध जाणवतो, विविध रुचींचा अनुभव येतो, जरी ते काही तिथे नसताना. विशेष करून जर त्या अनुभवानंतर त्याला त्या गोष्टींमुळे त्रास होत असेल तर त्या देवतेला राक्षस देवता म्हणतात. जर स्वर्गीय गायक म्हणजेच गंधर्व एखाद्याला धरतात, त्याला विविध आवाज ऐकू येऊ लागतात, त्यामुळे तो संत्रस्त होतो. त्याला कारणीभूत असणाऱ्या देवतांना गंधर्व देवता समजलं जातं. काही लोकांना वेगवेगळ्या आवाजाने, जे प्रत्यक्ष तिथे नाहीत, त्रास होतो आणि त्या देवतांना पिशाच्य देवता असं म्हणतात. जर अचानकपणे यक्षदेवता एखाद्याच्या अंगात शिरली तर त्याची बुद्धी काम करेनाशी होते. तेव्हा समजावं की त्याला यक्षाने बाधलेलं आहे. जो अचानकपणे व्यसनात अडकतो, त्यामुळे आजारी होतो, त्याचं जीवन अस्वस्थ होतं, त्याला मंत्रविद्येने बरं करता येतं. जेव्हा मनुष्य गोंधळलेल्या मनस्थितीत जातो, भीतीने व्याकुळ होतो, त्याला नको ती दृश्य दिसू लागतात, अशांना मनशांतीची आवश्यकता असते. देवतांचे 3 प्रकार आहेत. काही गंमतशीर असतात, त्या नेहमी खेळण्याच्या मनस्थितीत असतात. काही हवरट असतात आणि 3ऱ्या प्रकारातील देवता भावूक असतात. मनुष्य 70 वर्षाचा होतो तोपर्यंत त्या देवता त्याला त्रास देत असतात. त्यात भावूक देवता जास्त त्रास देतात. परंतु ज्यांचा विवेक शाबूत आहे आणि जो त्यामुळे भावूक होत नाही, त्याला त्या देवता त्रास देऊ शकत नाही. संयम, मनाची शिस्त असे गुण असलेल्या माणसाला त्यांचा कोणताही त्रास होत नाही. मी तुला, अरे राजा, सांगितलं की वाईट देवता माणसाला कशा आणि केव्हा त्रास देऊ शकतात. जे महेश्वराला मानतात, त्याच्यावर श्रद्धा ठेवतात, ते अशा शक्तींपासून नेहमीच सुरक्षित असतात. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 76वा भाग इथे संपलेला आहे.